फ्रेंड्स, आज आम्ही तुम्हाला मार्श ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे बनवत असलेल्या व्हाल्व ॲक्च्युएटर्स या प्रॉडक्ट संबंधी माहिती देणार आहोत। मुळात व्हाल्व्स म्हणजे काय याची आपण थोडक्यात कल्पना देऊ। जसं आपण घरच्या नळ बंद करतो किंवा नळ चालू करतो, म्हणजे काय करतो की एखाद्या पाईपलाईनवरचा व्हाल्व म्हणजेच तोटी ही ओपन किंवा क्लोज करतो। आता मोठा पाईपलाईन जेव्हा असेल त्याच्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे मोठे व्हाल्व लागतात आणि ते ओपन किंवा क्लोज केल्यानंतर त्यातून जाणारे जे फ्लुइड आहे, उदाहरणार्थ पाणी, ते चालू होतं किंवा बंद होतं। म्हणजे थोडक्यात काय की समजा हडपसर एरियामध्ये पाणी द्यायचं आहे तर तिथला व्हाल्व मी ओपन करेल किंवा क्लोज करेल, आणि याचं जर रिमोट ऑपरेशन पाहिजे असेल तर त्याच्यावरती इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्स हे बसवले जातात। म्हणजे तुम्हाला हडपसरमध्ये पाणी सोडायचं असेल तेव्हा कॉर्पोरेशन बिल्डिंगमध्ये बसूनसुद्धा बटन दाबून तुम्ही व्हाल्व ऑपरेट करू शकता। आता या व्हाल्वमध्ये 3 प्रकार असतात: रोटरी, क्वार्टर टर्न किंवा लिनियर। या तिन्ही प्रकारासाठी निरनिराळ्या टाईप्सचे ॲक्च्युएटर्स मार्श कंपनीमध्ये बनवले जातात। यातला आपण पहिल्यांदा रोटरी ॲक्च्युएटर संबंधी माहिती घेऊ। रोटरी इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर स्लुईस किंवा गेट व्हाल्वसाठी उपयोगी असते। इलेक्ट्रिकल ॲक्च्युएटर्समध्ये बेसिकली 4 महत्त्वाचे पार्ट्स आहेत: इलेक्ट्रिक मोटर आहे, रिडक्शन गिअर बॉक्स आहे आणि कंट्रोल इक्विपमेंट आहे। तुम्ही सप्लाय दिल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर सुरू होईल आणि गिअरबॉक्सच्या थ्रू त्याचा आउटपुट कपलिंगच्या थ्रू व्हाल्व ओपन किंवा क्लोज होऊ शकेल। आता तुम्हाला जेव्हा रिमोट ऑपरेशन करायचं आहे या व्हाल्वचं, मग त्याच्यासाठी कंट्रोल इक्विपमेंट लागते।